नमस्कार. आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत जी 3 पिढ्यांच्या प्रवासातून उलगडते. पण या कथेचा शेवट एका अशा प्रश्नावर होतो जो उंबरठा ओलांडणं म्हणजे नेमकं काय ह्याला एक पूर्णपणे नवीन दिशा देतो. चला तर मग हाच अर्थ जरा खोलात जाऊन समजून घेऊया. आणि या प्रवासाची सुरुवात होते या एका शक्तिशाली वाक्याने. कुटुंबाच्या आजी ललिता यांचं हे वाक्य, "मी पाया होते, स्वरा भिंती झाली आणि तू या घराचं आकाश झालीस." बघा, एकाच वाक्यात त्यांनी 3 पिढ्यांची भूमिका किती सुंदरपणे मांडली आहे. हेच वाक्य जणू या संपूर्ण कथेचा आधार आहे. तर ही गोष्ट आहे 3 पिढ्यांतल्या स्त्रियांची. आणि या तिघींमध्ये एक गोष्ट समान आहे, तो म्हणजे त्यांच्या घराचा उंबरठा. पण गंमत अशी आहे की प्रत्येकीसाठी या उंबरठ्याचा अर्थ, त्याच्याशी असलेलं नातं हे पूर्णपणे वेगळं होतं. इथे आपल्याला त्यांच्या भूमिका अगदी स्पष्टपणे दिसतात. बघा, ललिता, ज्यांनी उंबरठ्याच्या आत राहून त्याग केला आणि घराचा पाया रचला. मग आली स्वरा, जिने उंबरठ्यावरच उभं राहून संघर्ष केला आणि भिंती उभ्या केल्या. आणि शेवटी मुग्धा, जिने उंबरठ्याच्या पलीकडे जाऊन यश मिळवलं आणि ती घराचं आकाश बनली. म्हणजे बघा, एका पिढीचा त्याग दुसऱ्या पिढीसाठी संघर्षाची ताकद बनला आणि त्याच संघर्षातून तिसऱ्या पिढीला स्वातंत्र्याचं आकाश मिळालं. सगळं कसं एकमेकांवर अवलंबून आहे, नाही का? आता आपण थेट वर्तमानात येऊया. घरात आनंदाचं वातावरण आहे. मुग्धा आणि ईशानचा साखरपुडा आहे. आणि विशेष म्हणजे हा सोहळा त्याच घरात होतोय जिथे एकेकाळी तिची आई स्वरा स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या ओळखीसाठी लढली होती. याच आनंदाच्या क्षणी कथेला एक खूप महत्त्वाचं, निर्णायक वळण मिळतं. सगळीकडे आनंदी आनंद आहे. 3 पिढ्या एकत्र जमल्या आहेत. आणि नेमकं त्याच वेळी मुग्धा आपल्या आईला, स्वराला एक प्रश्न विचारते. एक असा प्रश्न जो या संपूर्ण प्रवासाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. ती विचारते, "आई, उंबरठ्यापलीकडची ती म्हणजे नक्की कोण? तू, मी की आजी?" हाच तो प्रश्न आहे. हे जे शीर्षक आहे ते नक्की कोणा एका व्यक्तीसाठी आहे का? या संपूर्ण कथेची खरी हिरोईन, खरी नायिका कोण आहे? आणि इथे स्वरा जे उत्तर देते ना, ते पूर्णपणे अनपेक्षित आहे. ते सगळ्या विचार करण्याच्या पद्धतीलाच बदलून टाकतं. ती म्हणते की उंबरठ्यापलीकडची ती ही कोणी एक व्यक्ती नाहीच आहे, तर ती एक वृत्ती आहे, एक विचार आहे. तिने संपूर्ण लक्ष एका व्यक्तीवरून एका वृत्तीकडे वळवलं. म्हणजेच काय, तर उंबरठ्यापलीकडची ती ही कुठली एक व्यक्ती नाहीये. ती एक वृत्ती आहे, एक ॲटिट्यूड आहे. सतत पुढे जात राहण्याचा, थांबायचं नाही, प्रगती करत राहायचं, हा एक न संपणारा प्रवास आहे. कुठलं अंतिम ठिकाण नाही. आणि हे अधिक स्पष्ट करताना स्वरा खूप छान उदाहरणं देते. ती सांगते की ही वृत्ती तिघींमध्येही होती, फक्त तिचं रूप वेगळं होतं. बघा ना, आजी ललिता, त्यांनी मुलीला शिकवण्यासाठी समाजाचा विरोध पत्कारला, तो त्यांचा उंबरठा होता. आई स्वरा, जिने संसार सांभाळून स्वतःची ओळख जपली, तो तिचा संघर्ष होता. आणि मुग्धा, जिने परदेशात मोठं यश मिळवलं पण आपली मुळं विसरली नाही. थोडक्यात काय, तर जेव्हा जेव्हा एखादी स्त्री तिच्या स्वप्नांसाठी एक पाऊल पुढे टाकते, तेव्हा तिच्यात ती उंबरठ्यापलीकडची ती जागी होते. स्वराचं हे वाक्य तर सगळ्यात दृष्टिकोनच बदलून टाकतं. उंबरठा कधीच संपत नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक नवीन उंबरठा समोर येतो. तो भीतीचा असेल, परंपरेचा असेल किंवा कधीकधी स्वतःच्या अहंकाराचाही. म्हणजे विचार करा, उंबरठा ओलांडणं ही काही एकदा करून संपणारी गोष्ट नाहीये, तर हा एक आयुष्यभराचा न संपणारा प्रवास आहे. पण एक मिनिट, हा प्रवास इतका सोपा आहे का? नाही. स्वरा इथे अजून एका खूप महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधते. ती म्हणजे पुरुषांची भूमिका, त्यांची बदललेली भूमिका आणि त्यांची साथ. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे तिचा नवरा राज. त्याच्या वागण्यातला बदल, त्याचा दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा ठरला. हाच तो पाठिंबा होता ज्यामुळे स्वरासारख्या स्त्रियांना त्यांचे उंबरठे आत्मविश्वासाने ओलांडण्याची ताकद मिळाली. ही कथा मदत करणं आणि खरा पार्टनर बनणं यातला फरक खूप छान दाखवते. भूतकाळात पुरुष फक्त बाजूला उभे राहून मदत करायचे, पण भविष्यकाळातला पुरुष हा खरा पार्टनर आहे, जो प्रत्येक जबाबदारी वाटून घेतो. आणि खरा पार्टनर तोच असतो जो आपल्या स्त्रीला पाठिंबा देण्यासाठी आधी स्वतःच्या मनातले पारंपरिक विचारांचे उंबरठे ओलांडतो. आणि मग हळूहळू स्वराचा हा संदेश फक्त तिच्या कुटुंबापुरता राहत नाही, तो आपल्या सगळ्यांसाठी, प्रत्येकासाठी एक आवाहन बनतो. आणि हेच या कथेचं खरं सार आहे. उंबरठा म्हणजे अडथळा नाही, तर ती एक संधी आहे, एक आमंत्रण आहे स्वतःला सिद्ध करण्याचं आणि पुढे जाण्याचं. हा संदेश आपल्या सगळ्यांसाठी आहे.
आयांसाठी संदेश आहे की मुलींना उंच उडण्यासाठी आकाश द्या. मुलींसाठी संदेश आहे की आईच्या अनुभवाचा आदर करा. आणि पुरुषांसाठी एक खूप महत्त्वाचा संदेश आहे, फक्त मदत करू नका, खरे पार्टनर बना. कारण खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा पिढ्या एकमेकांना समजून घेतात आणि नात्यांमध्ये खरी भागीदारी येते. आणि म्हणूनच जेव्हा एक स्त्री आत्मविश्वासाने एखादा उंबरठा ओलांडते तेव्हा ती फक्त स्वतःपुढे जात नाही, तर ती संपूर्ण समाजाला एक पाऊल पुढे घेऊन जाते. तिचा प्रवास हा फक्त तिचा नसतो. आणि अशा प्रकारे ही कथा इथे संपते. पण जाता जाता आपल्या प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न सोडून जाते, एक नवीन प्रवासाची सुरुवात करून जाते, की यानंतर आपल्याला कोणता उंबरठा ओलांडायचा आहे.